नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 11 मार्चच्या भागामध्ये सावित्रीने सांगितलेलं असतं की गंगाजळीमध्ये पैसे नाहीत आणि ते आता ऐकल्यानंतर ज्योती तर धक्क्याने उठून उभा राहतो आणि विचारतो, काय सांगतेस, गंगाजळीमध्ये पैसे नाहीत? आणि त्याला तर त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलेलं असतं आणि त्या गोष्टीचा आता तो खूप विचार करू लागतो. आणि आता तो म्हणतो, आज आऊ दुपारी कामावरून आली ना की हिशोबाचा कागद घे. आणि तेव्हा आता सावित्रीला तो क्षण आठवतो, म्हणजे ती घाबरू लागते. ज्यावेळेस आता तिला तो क्षण आठवतो जेव्हा कारकून काकांनी तिच्याकडून तो कागद काढून घेतलेला असतो आणि त्या भुईवरचा हिशोब सुद्धा कोणीतरी पुसून टाकलेला असतो. आणि ती आता मनातल्या मनात म्हणू लागते, अरे देवा, बोल खावं लागलं तरी खावा, पर खरं बोलावं. तर आता ज्योती विचारतो, सावित्री काय झालं? तर सावित्री आता सांगू लागते, अव ते तुम्ही हिशोबाचा आऊंना दिलेला कागद होता ना, तो आऊने मला दिला होता. ते मला बोलले बी होते की जपून ठेव. पण कारकून काका आले आणि त्यांनी ते हिशोबाचा कागद मागितला. ते म्हणाले की घरातले सगळे व्यवहार त्यांच्याकडेच असतात, म्हणून मी त्यांना ते कागद दिलं. आणि असं तिने सांगितल्यानंतर ज्योतीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो आगे लाल लाल बुंद होऊ लागतो आणि तिच्यासमोर जाऊन म्हणतो, काय, हिशोबाचा कागद दिला? तर सावित्री आता अजून जास्तच घाबरू लागते आणि म्हणते, अव मला माफ करा, आणि तुम्ही लिहिलेला ते हिशोब सुद्धा कोणीतरी पुसला. तर ज्योतीला अजून मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो, काय, हिशोब बी पुसला? साधा हिशोब नाही सांभाळता आला? तर सावित्री म्हणते, अव मी त्याच्या बाजूला चांगली रांगोळी काढली होती, त्याच्यावरती लक्ष ठेवून पण होते. तर तेव्हा आता ज्योती शांतपणाने विचार करू लागतो. म्हणतो, हिशोबाचा कागद गोडपणाने बोलून काढून घेतला आणि भुईवरती लिहिलेला हिशोब बी पुसला गेला. आणि मनातल्या मनात म्हणतो, हे दिसतंय तेवढं सोपं नाही, याचा छडा लावावाच लागल. तर तेव्हा सावित्रीला तर मोठं कोडच पडतं आणि ती म्हणते, हे काय, कमालच झाली म्हणायची. माझ्याकडनं एवढी मोठी चूक घडून बी हे माझ्यावरती रागवले नाहीत, वरडले नाहीत. बरं, ते स्वतःच काहीतरी विचार करतायत, म्हणजे नक्की काहीतरी मोठं झालं आहे. आणि ती न राहून आता ज्योतीला विचारते, अव काय झालं, म्हणजे नेमकं तुम्ही कसला विचार करताय? नाही म्हणजे तुम्हासनी काही जर मदत हवी असेल तर मी ती करायला तयार आहे. तर तेव्हा ज्योती विचारतो, करशील का मदत, नक्की करशील का? तर तेव्हा सावित्री हो असं सांगते. तर तेव्हा आता ज्योती तिला सगळं काही समजावून सांगू लागतो आणि सावित्री सुद्धा अगदी लक्ष देऊन त्याचं सगळं काही म्हणणं असतं ते ऐकत असते. आणि त्यानंतर मित्रांनो, रात्री हे दोघे सुद्धा, म्हणजे ज्योतीने सांगितल्याप्रमाणे सावित्री आणि ज्योती दोघे सुद्धा एकदम चोर पावलाने खोलीच्या बाहेर येतात आणि सावित्रीच्या हातामध्ये काहीतरी असतं. आणि आता सावित्री पहिल्यांदा बाहेर येते आणि ज्योतीला इशारा करते. तर तेव्हा ज्योती सुद्धा एकदम चोर पावलाने हळूहळू बाहेर येतो आणि दोघे सुद्धा आजूबाजूला अंदाज घेत हळूहळू पुढं सरकत असतात. आणि त्यानंतर दुसऱ्या दरवाजाच्या हळूच बाहेर डोकावून बघत असतात. इतक्यातच कोणीतरी खोकल्याचा आवाज येतो आणि तेव्हा ज्योती लगेचच मागे सरकतो आणि दरवाजाच बंद करतो. आणि त्यानंतर थोड्या वेळानं हळूच दरवाजा उघडतो आणि परत जरासा अंदाज घेतो. आणि हे दोघे सुद्धा आता त्या दरवाजाच्या सुद्धा बाहेर येतात आणि सावित्री दुसऱ्या दिशेने बघत असते आणि ज्योती इकडे दुसऱ्या दिशेने बघत असतो. आणि त्यावेळेस सावित्रीला तो, म्हणजे इकडचा अंदाज घेतल्यानंतर सावित्रीला जरासा हात लावतो आणि सावित्री तर एकदम घाबरतेच. तर तेव्हा ज्योती तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि आवाज करू नको असं इशाऱ्याने तिला सांगतो. आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा परत आणि पुढच्या दिशेने चालू लागतात. आणि त्यानंतर आता शेवटच्या दरवाजामधून सुद्धा बाहेर येतात आणि जिथे कारकून काका बसलेले असतात तिथपर्यंत हे पोहोचतात. आणि सावित्रीने जो आपल्या हातामध्ये दिवा आणलेला असतो तो आता दिवा ती तिथे ठेवते. आणि ज्योती आता सावित्रीला इशारा करतो आणि तेव्हा आता सावित्री बाजूला जाऊन पहारा देऊ लागते आणि ज्योती तिथे कारकून काकांच्या इथे सगळी काही शोधाशोध करत असतो. आणि ज्योतीला जी कागदं हवी असतात ती सापडत नाहीत म्हटल्यानंतर तो दुसऱ्या बाजूला शोधाशोध करू लागतो. आणि त्यानंतर एका लाल कापडामध्ये काही कागदं बांधून ठेवलेली असतात. तर ते कापड सोडवून ती कागदं आपल्या हातामध्ये घेतो आणि ती कागदं पलटून पलटून वाचू लागतो. आणि इकडे सावित्री मात्र पहारा देत उभीच असते. ती लक्ष ठेवून असते की कोणी येतं का नाही ते बघून लगेचच ज्योतीला सावध करायचं असतं तिला. आणि इतक्यातच मित्रांनो, दादा तिकडून खिडकीमधून येत असताना सावित्रीला दिसतात. तर तेव्हा सावित्री लगेचच ज्योतीला सावध करते आणि हे दोघे सुद्धा खिडकीच्या खालच्या बाजूला वागतात आणि दादा आता तिथून निघून पुढं जातात. तर तेव्हा ज्योती परत जरासं खिडकीमधून वाकून बघतो आणि अंदाज घेतो आणि दादा गेल्याचं कळल्यानंतर
ज्योती परत आपलं काम सुरू करतो आणि आता सावित्री परत पहारा देऊ लागते आणि तिला तर खूप झोप येत असते आणि ती सारखं सारखं जांभया देत असते आणि इकडे ज्योती मात्र आपल्या हिशोबात रमलेला असतो आणि तो आकडेमोड करत असतो आणि थोड्या वेळाने ज्योतीला एकदम मोठा धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच आपले डोळे मोठे करतो. म्हणजे त्याला जे काही असतं, जे सगळं गुपित असतं ते सापडलेलं असतं बहुतेक. आणि इकडे तर सावित्रीला खूपच जोराची झोप येत असते आणि चक्क ती थोड्या वेळाने झोपेने खाली कोसळतेच आणि परत जागी होऊन परत उठून बसते आणि परत उठते आणि चालत जाऊन परत पहारा देऊ लागते. आणि ज्योती आता ती जी काही सगळी कागदपत्र असतात त्याला जे सापडलेले असतात ती सगळी काही उचलतो आणि त्यानंतर तो आतमध्ये चालू लागतो आणि तेव्हा सावित्रीसुद्धा त्याच्या मागे मागे येते आणि ती दरवाजा आता बंद करून घेते आणि आता हे दोघेसुद्धा आतमध्ये जातात मित्रांनो. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी कारकून काका त्यांच्या त्यांच्या कामावरती आलेले असतात आणि दादासुद्धा तिथं उभारलेले असतात आणि ते गप्पूर चाचांची वाट बघत असतात आणि ते म्हणतात, हे गप्पूर चाचा कुठं राहिले जणू. तर कारकून म्हणतात, येतील येतील. आणि त्यानंतर ते उठतात आणि दादांना म्हणतात, दादा मी काय म्हणत होतो म्हणजे पटतंय का बघा. मी पुन्हा एकदा दत्तोपंत सावकारांना शब्द टाकतो, नाही म्हणजे तुमच्यासाठी मी कमीपणा घेईन. तर तेव्हा दादा म्हणतात, ते आहेच की, पर त्यांचं याज परवडणार नाही देवा. आणि असं ते बोलत असताना गप्पूर चाचा तिकडून येतात. तर दादा त्यांना बघतात आणि म्हणतात, ते बघा आलेच गप्पूर चाचा. तर गप्पूर चाचा आल्या आल्या म्हणतात, का बोलवलं एवढ्या शुभ? तर दादा म्हणतात, कर्ज पाहिजे होतं आणि तातडीनं पाहिजे होतं. तर तेव्हा गप्पूर चाचा म्हणतात, कर्ज आणि तुम्हाला? म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं आणि ते म्हणतात, अहो दादा एवढा मोठा फुलांचा व्यापार. तर तेव्हा दादा म्हणतात, कुठला मोठा व्यापार देवा, इथं दातावर मारायला पैका नाही, विचारा की कृष्णाजी पंतासने. तर तेव्हा कृष्णाजी पंत सुद्धा हो हो असं म्हणतात. तर दादा सांगतात, गंगाजळी एक छदांबी शिल्लक नाही. आणि ते सांगत असताना गप्पूर चाचांना तर आश्चर्याचे धक्क्यावरती धक्केच बसत असतात. तर दादा पुढं म्हणतात, काय करावं काय बी सूचना झाले, याच भरून जीव हैराण झाला या, बघा की कुठं काय जुळते का. तर गप्पूर चाचा म्हणतात, हा एक जण है पहचान का, देखते हैं. तर इतक्यातच मागून सावित्री येते आणि चाचा अशी त्यांना हाक मारते. तर तेव्हा गप्पूर चाचा तिच्याजवळ येतात आणि तिच्या हातातला गुळाचा खडा घेतात आणि तिला आशीर्वाद सुद्धा देतात. तर तेव्हा सावित्री आतमध्ये निघून जाते. तर दादा आता गप्पूर चाचांना म्हणतात, निघूयात का आता. तर तेव्हा गप्पूर चाचा सुद्धा हो चालते असं म्हणून हे दोघे सुद्धा आता तिथून निघून जात असतात. आणि इकडे आता ज्योती अजून सुद्धा ती सगळी काही कागदपत्र नीट लक्ष देऊन तपासत असतो आणि सगळ्याचा हिशोब लावायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानं भरपूर साऱ्या सुपाऱ्या गोळा केलेल्या असतात आणि एका कागदावरती तो एक एक करून असं सुपाऱ्या मांडत असतो आणि त्या सुपाऱ्यांनी तो हिशोब लावायचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा सावित्री तिथं येते आणि त्याच्याकडे तशीच एक टक बघू लागते. आणि तेव्हा ज्योती तर हातावरती काहीतरी हिशोब करत असतो. तर तेव्हा सावित्री त्याला विचारते, अव तुम्हासनी काय हवंय का, भूक लागली आहे का. तर तेव्हा ज्योती हिशोब करत करतच तिला नग असं सांगतो. तर तेव्हा सावित्री परत विचारते, पाणी हवंय का. तर ज्योती आता चिडत तिला बोलतो, तू मध्ये येऊ नगस, कुठं पाणी मुरते ना हे मला आजच शोधायचं आहे. तर तेव्हा सावित्री म्हणते, बरं बरं शोधा तुम्ही, मी नाही त्रास द्यात तुम्हाला, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता ज्योती परत त्याचा हिशोब करू लागतो आणि त्याने बरंच काही काही बदाम वगैरे गोळा केलेलं असतं, हळकुंड असतं आणि त्या सगळ्यांनी मिळून तो हिशोब काहीतरी लावायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर ते समोर असलेल्या सगळ्या सुपाऱ्या बाजूला करतो आणि त्यानंतर एक हळकुंड ठेवतो आणि त्याच्यापुढे 2 सुपाऱ्या ठेवतो आणि त्यानंतर एक बदाम हातात घेतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि तो आता छान हसतो आणि त्यानंतर तो सावित्रीला हाक मारू लागतो. तर तेव्हा सावित्री लगेचच धावत तिथं येते आणि घाबरत विचारते, अव काय झालं. तर तेव्हा ज्योती तर छान हसत असतो तिच्याकडे बघून आणि त्यानंतर उठून खाली येतो आणि सावित्री समोर उभारून परत हसू लागतो. तर सावित्रीला काही कळतच नसतं. आणि मित्रांनो त्यानंतर तर चक्क ज्योती सावित्रीचा हात पकडतो आणि तिला धरून गोल गोल फिरवू लागतो. त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो खूप खुश असतो. आणि तेव्हा सावित्री सुद्धा खूप खुश होते आणि ज्योती तर इतका खुश असतो आणि सावित्री मात्र त्याला बघून खुश झालेली असते. आणि इतक्यातच मित्रांनो आता इकडे हे दादा आणि गप्पूर चाचा बाहेरून येतात. तर बाहेरून आल्यानंतर दादा राजारामला हाक मारू लागतात, राजारामा, अरे राजारामा. तर तेव्हा सावित्री बाहेर येते.
तर दादा विचारतात राजाराम कुठं आहे. आणि तेव्हा सगुणाव सुद्धा आलेली असते आणि सगुणाव सांगते, अरे दादा चिमणा राजाराम पारू मळ्यात गेल्या ती. आणि झालं का काम. तर दादा सांगतात ही आत्तापुरतं कर्जाची व्यवस्था झाली आहे. तर ते ऐकल्यानंतर सगुणाव खुश होते. आणि मित्रांनो इतक्यातच आता ज्योती बाहेर येतो आणि दादांना म्हणतो, दादा आपल्याला कर्जाची गरज नाही. आणि ज्योतीने तसं सांगितल्यानंतर दादा तर आश्चर्यानेच म्हणतात काय. आणि गफूर चाचांना सुद्धा त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलेलं असतं. तर ज्योती पुढे म्हणतो हिशेब नीट तपासण्याची गरज आहे. तर दादा म्हणतात हिशोब नीट तपासण्याची गरज आहे. अरे काय बोलतोय ज्योती. तर ज्योती म्हणतो होय. आणि इतक्यातच आता कारकून काका सुद्धा येतात. तर ज्योती म्हणतो हे काय आलेच की कारकून काका. आणि त्यांना म्हणतो या. आणि तेव्हा कारकून काका आपल्या जागेवरती जात असतात. तर ज्योती म्हणतो बसा काका. आणि त्यानंतर आपल्या हातातला कागद दाखवून म्हणतो काका मला यो हिशोब समजावून सांगणार का. आणि असं त्यानं विचारल्यानंतर कारकून काकांना तर धक्का बसलेला असतो आणि त्यांना थोडी भीतीसुद्धा वाटू लागते. आणि ते आता थोडंसं चिडतात आणि म्हणतात काय उठसूट हिशोब हिशोब करतो हा. आणि ज्योतीला विचारतात तुझा माझ्यावरती विश्वास नाही का रे. तर ज्योती म्हणतो विश्वास हाय पर प्रश्न असा आहे की विश्वास कशावर ठेवायचा. कागदावर लिहिलेल्या आकड्यांच्यावर का तुमच्या शब्दांवर. आणि असं त्यानं तिरकस विचारल्यानंतर आता कारकून काका तर घाबरूच लागतात. आणि ते आता नाईलाजास्तव सांगतात कागदावर नंतर माझ्या शब्दावर. तर तेव्हा आता ज्योती आपल्या हातामधला कागद त्यांच्यासमोर ठेवतो आणि विचारतो हे काय आहे. काय आहे हे लिहिता वाचता येते ना व. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर कारकून काका तर अजून जास्त घाबरू लागतात. आणि हे सगळं काही दादा आणि गप्पूर चाचा बघतच बसलेले असतात. तर तेव्हा कारकून काका आता नाटक करू लागतात म्हणतात बघा बघा कसं बोलतोय हा. तर तेव्हा ज्योती म्हणतोय येतंय ना मग वाचा. आणि तिथे लिहिलेलं तो आता स्वतःच वाचू लागतो. म्हणतो हे लिहून देणार दत्तोपंत सावकार. लिहून देणार शेतीबा चाफाजी फुले गंजपेठ. बरोबर आहे ना. आणि कर्ज घेतले किती आकडी 1,000 रुपये. बरोबर की नाही. असं तो म्हणत असतो आणि कारकून काका हो हो असं म्हणत असतात. तर ज्योती म्हणतो मोडी हाय तुम्हासनी वाचता येतं मला बी वाचता येतं पर दादासनी वाचता येत नाही. तर तेव्हा आता गप्पूर चाचा दादांना म्हणतात देखो इसलिए मैं बोलता हूँ पढ़ना जरूरी है. तर ज्योती परत विचारतो किती हाय. तर तेव्हा कारकून काका सांगतात 1,000 स्पष्ट लिहिलेले आहे. तर तेव्हा ज्योती म्हणतो त्याच्या खाली आणखी एक स्पष्ट लिहिलेलं आहे काका बघा कर्ज घेतले अक्षरी 100. आणि आता असं त्यानं वाचून दाखवल्यानंतर इकडे दादांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि सावित्रीला सुद्धा धक्का बसतो आणि सगुणावला आणि गफूर चाचांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आणि हे सगळेजण डोळेच मोठे करतात आणि कारकून काका तर घाबरत असतात. आणि आता दादा आणि गप्पूर चाचा एकमेकांच्याकडे बघूच लागतात. तर ज्योती आता उठूनच उभा राहतो आणि म्हणतो वय 100वरती 1 शून्य सहज वाढवता येतं पर अक्षरात खाडाखोड करता येत नाही. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता दादा आणि गप्पूर चाचा उठूनच उभे राहतात. आणि तेव्हा आता कारकून काका सुद्धा उठून उभे राहतात. तर ज्योती पुढे म्हणतो आणि बाकीच्यांना वाचता येत नाही त्यात ही मोडी शेतकऱ्यासनी मोडीत काढायला बरं. आणि कारकून काकांना म्हणतो फुल्यांचं घर काढलंत ना मोडीत. वर्षानुवर्ष माझा बाप ज्या कर्जाचं व्याज भरतोय जे कधीच पिटून गेलंय. तर तेव्हा आता कारकून काका परत नाटक करू लागतात म्हणतात ही नजर चुकच आणि मीही बघितले नाही खाली. असं बोलताना ते गडबडू लागतात आणि म्हणतात दादा दादा मला माफ करा चुकून झालं माझ्याकडून. तर तेव्हा ज्योती म्हणतो दादा याला काय म्हणतात माहितीये आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. आणि त्यांना असं म्हटल्यानंतर कारकून काका तर मानच खाली घालतात. आणि तेव्हा इकडून सगुणाव सुद्धा हो हो असं म्हणत असते. तर तेव्हा ज्योती डायरेक्टच आता कारकून काकांना म्हणतो आता निघ आणि बोलवू तवाच यायचं. आणि परत ओरडतो निघा. आणि आता असं ज्योतीनं ओरडल्यानंतर कारकून काका तर खाली मान घालतात आणि तिथून बाहेर पडतात. आणि थोडं पुढं जाऊन परत थांबतात आणि मागं वळून म्हणतात हवं तर मी आत्ताच्या आत्ता जाऊन सावकारांच्याकडून हिशोब दुरुस्त करून आणतो. तर ज्योती अजून चिडतो आणि म्हणतो त्याची काही एक गरज नाहीये. आणि त्यानंतर त्यांच्या समोर जातो आणि म्हणतो समदे हिशोब आता म्या सांभाळणार आहे पर ज्यांनी ज्यांनी माझ्या बापाच्या कष्टाचं खाल्लंय ते म्या पचू देणार नाही. असं बोलून त्यांच्या हातामधला तो कागद हिसकावून घेतो आणि परत ओरडतो निघा आता. तर तेव्हा कारकून काका आता तिथून निघून जातात.
आणि सावित्रीला तर आता ज्योतीचा खूप अभिमान वाटत असतो आणि दादासुद्धा आता लगेचच ज्योतीजवळ येतात आणि त्याला म्हणतात, ज्योती सावकाराशी आपण हिशोब केला की आपली समधी काळजी मिटल. तर तेव्हा ज्योती आनंदाने सांगतो, अहो दादा मिटल काय, मिटलीच म्हणून समजा. आणि तेव्हा तसं त्याने म्हटल्यानंतर इकडे सावित्री आणि सगुणाव तर हसूच लागतात. तर ज्योती म्हणतो, दादा आपण सावकाराला 800 रुपये जास्त दिलेत, पर तुम्ही काळजी करू नका, आता म्या बघतो काय ते. तर तेव्हा आता दादा थोडंसं भावूक होतात आणि म्हणतात, लेकरा लेकरा लाज राखलीस माझी, असं बोलून ते त्याला मिठीच मारतात आणि त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलेलं असतं मित्रांनो. आणि आता दादा म्हणतात, म्हणून सांगत होतो धंद्यात लक्ष घाल म्हणून. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर ज्योतीला थोडासा धक्काच बसतो. तर तेव्हा सगुणाव लगेच म्हणते, दादा धंद्यामुळं नाही झालंय हे, त्याच्या शिक्षणामुळं झालंय अरे. आणि तेव्हा आता दादांच्या सुद्धा लक्षात येतं आणि परत ते आपल्या हातामधल्या पैशांच्याकडे बघतात आणि लगेचच गप्पूर चाचांच्याकडे जातात आणि त्यांना पैसे देत म्हणतात, गप्पूर चाचा हे घ्या आणि त्यांना परत देऊन टाका. तर गप्पूर चाचा सुद्धा म्हणतात, ज्योती को पढ़ाओ, पढ़ेगा तो बढ़ेगा, आज ज्योतीने सबको बचाया है. म्हणून म्हणतो शिक्षण जरुरी हाय. तर दादा म्हणतात, मला बी वाटतेच की, पण परत समोर शेणू सुतार दिसतो या, त्याची काय अवस्था केली आपण बघितलंच नवं. तर तेव्हा गप्पूर चाचा म्हणतात, जमाना बदल रहा आहे दादा, इंग्रजांचे नियम कडक आहेत, ही शेणूसारखी माणसं तक्रार करत नाहीत म्हणून त्यांचं फावतं, बाकी काय नाही. तर आता सगुणाव सुद्धा म्हणते, दादा मागं लोकांचं ऐकून त्याची शाळा बंद केलीस, आता असं करू नकोस, त्याला घाल पुन्हा शाळेत. तर तेव्हा दादा गप्पूर चाचांना म्हणतात, पर ज्योती मिशनरी शाळेत जातो हे त्यांना कळल्यानंतर मला धारावर धरतील हो, आणि त्याच्या संग काही येडं आकडं केलं म्हणजे. तर गप्पूर चाचा नाही नाही असंच म्हणत असतात, पण दादा मित्रांनो त्याच्यासाठीच घाबरलेले असतात. आणि इकडे आता सावित्री सुद्धा घाबरतच असते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता गप्पूर चाचा दादांना म्हणत असतात, दादा क्या सोच रहे हो, पढ़ने दो ज्योती को. आणि मित्रांनो अखेर आता दादा तयार होतात आणि ज्योतीला म्हणतात, जा बाबा जा, उद्यापासून शाळेला जा. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता ज्योती तर खूप खुश होतो आणि त्याच्यासाठी सावित्री सुद्धा खुश होते. तर ज्यावेळेस आता ज्योती दुसऱ्या दिवशी शाळेला चाललेला असतो, तर तेव्हा सावित्री लगेचच त्याला औक्षण करायसाठी ताट घेऊन येते. तर ज्योती म्हणतो, म्या काय युद्धावर चाललोय का. तर सगुणाव म्हणते, अरे कुणब्या आणि माळ्याच्या पोरांनी शाळेत जाणं आणि शिकणं हे युद्धासारखंच आहे बाबा. तर तेव्हा आता सावित्री त्याला हळद कुंकू लावत असते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, म्या मिशनरी शाळेत चाललो या, तिथं हळद कुंकू चालत नाही. तर तेव्हा सावित्री म्हणते, त्यांचे नियम त्यांच्या दिशेला, आपले नियम आपल्या देशात, असं म्हणून ती आता त्याला औक्षण वगैरे करते. तर इकडे आता रखमा खूपच चिडलेली असते आणि ती राणूजींना म्हणत असते, अहो शेवटी ज्योत्यानं आपल्या मनाचं खरं केलंच, शाळेत गेला तो. तर तेव्हा राणूजी म्हणतात, बघा आता म्या काय करतो ते, नेवशे पाटलासने त्यांचा जावई बाटला तर चालेल का, असं ते रखमाला सांगतात. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.